हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे माझ्या भाचीच्या मुलीची हळद आणि हळदीच्या कार्यक्रमाला तुम्ही पाहू शकता आज आहेत घाना बांगड्या आणि हळद हे सुद्धा आहे। तर मग त्यासाठी आम्ही आता प्रथम नवरीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि तिला औक्षण केलं तिचं आणि नंतर तिने म्हणजे याची पूजा केली चुड्याची आणि नंतर आपला चुडा भरण्यास सुरुवात केली। तर पाहू शकता 5 जणींनी आम्ही तिला छान असं हळदी कुंकू दिलं आणि 5ही जणींनी हळदी कुंकू दिल्याच्या नंतर छान असं म्हणजे तिला चुडा घालण्यास सुरुवात केली। पाहू शकता तुम्ही तिने आता चुड्याची पूजा केली आणि पूजा केली 101 रुपया ठेवला आणि चुडा भरण्यास सुरुवात केली। तर खूप छान आणि खुश होती ती आणि पाहू शकता आज हळदसुद्धा आहे, आज घाना बांगड्यासुद्धा आहेत आणि आज आमच्या हळदीचा मेनू म्हणजे छान अशी तिखट वरण आणि चपाती। तर तुम्हालासुद्धा वाटलं असेल असं कसं काय, परंतु आमच्या ह्या गावामध्ये छोटा मोठा कार्यक्रमाला तिखट वरणच बनवतात। म्हणजे शक्यतो तिखट वरण किंवा डाळबट्टी अशा प्रकारे मेनू ठरलेला आहे। आणि हे पाहू शकता आम्ही आता जात्याला डाव बांधून घेतला आणि हळद फोडण्यास सुरुवात केली। हळद फोडण्यास सुरुवात केल्याच्या नंतर आम्ही 5-6 जणी जशा बायका येत होत्या तशा त्या म्हणजे बांगड्या भरत होत्या आणि जात होत्या, काही हळद फोडत होत्या। तर पाहू शकता आम्ही जात्याला डेकोरेट केल्याच्या नंतर तिथे 1-2 फोटोशूट केले आणि फोटोशूट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता नवरी पण खुश झाली, नवरीचा चुडाही भरून झालेला आहे आणि छान अशी नवरी पण खुश आहे। तर चला आज हळद असल्यामुळे तिच्या मनामध्ये छान असं एक म्हणजे छान वाटत आहे तिला। तर पाहू शकता आणि मग नवरी मुलीच्या आत्यासुद्धा आल्या होत्या आणि मी असंच एक छोटंसं गाणं तयार केलं त्यांना खुर्चीवर बसून की ती कांताबाई शिंदे ती पण असे सुंदर गाणे म्हणते जात्यावरचे आणि तिने तिचे स्वतः तयार केलेले आहेत आणि त्याच प्रकारे मी ते गाण्याचं एक शॉर्ट बनवला आणि तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता। मी छान असं आत्यांवर एक छोटंसं शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि नंतर मग घाना घालण्यास सुरुवात केली। छान आम्ही असे गाणेसुद्धा म्हणलो आणि आता करणार आहोत तिखट वरण आणि चपाती। आता वाजलेले आहेत 4 आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। जवळपास 10 किलो वरण घातलेलं होतं आणि मोठं पातेलं करायचं होतं। 150-200 लोकांचा स्वयंपाक होता आणि 150-200 लोकांचा स्वयंपाक करायचा असल्यामुळे तर 10 किलो आम्ही वरण शिजायला घातलं आणि हे पाहू शकता भावकीच्या सगळ्या बायका चपात्या करायला आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे शेतामध्ये चुली मांडून प्रत्येकजणी स्वयंपाक करायला येतात आणि आमच्या इकडे असाच कार्यक्रम असतो आणि शक्यतो गावातच मुली देतात, बाहेरगावी देत नाहीत आणि सगळं म्हणजे वराडच तिथलं असतं आणि सगळे आपापल्या गणगोतच आहे, कोणी ना कोणी कोणाचं कोण लागतं कारण जास्त करून इकडले लोक बाहेरच्या मुली जास्त नाही करत, एखादी अर्धी असली तर त्यातून मी एकसुद्धा आहे बाहेरून आलेली, कारण माझं माहेर नगर जिल्हा आहे आणि आम्ही गेलेली आहे मराठवाड्यामध्ये। तर मराठवाड्यामधलं कार्यक्रम अशा पद्धतीने आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असं मी वरण शिजून घेतलं आणि आता मला त्याला फोडणी द्यायची आहे वरणाला। छान असं तिखट वरण करायचं आहे। तर सर्वात प्रथम कांदा कट करून घेतला आणि तो पातेल्यात छान असा परतायला टाकला। कांदा परतल्याच्या नंतर त्याच्यात थोडीशी मोहरी टाकली, मोहरी टाकल्याच्यानंतर जिरं घातल्याच्या नंतर थोडासा लसूण आणि अद्रक आणि खोबरं हे कुटून घेतलेलं होतं आणि सर्व मिक्सरच्या साहाय्याने अजिबात काही केलेलं नाही, सगळं काही आपलं कुटूनच आहे। त्यामुळे आमटी आपली एकदम टेस्टी होणार आहे, कारण चुलीवरचा स्वयंपाक म्हणलं तर खूपच छान लागतो। तर तुम्हाला जर तुम्ही जर नसन खाल्ला तर नक्की खायला या, खरंच खूप सुंदर डाळ लागते ही। कारण मलासुद्धा आवडत नव्हतं हे पहिलं,
परंतु आता खूप वर्ष झाली लग्नाला, एकदा खाऊन खाऊन सवय झालेली आहे आणि मस्त असं तिखट वरण झालेलं म्हणजे चालू आहे आपलं. पाहू शकता कढीपत्ता घातला आणि छान असं हलवून दिलं. एकदम ब्राऊन कलरचा कांदा होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. थोडेसे टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत, कारण टोमॅटोनी छान असं म्हणजे टेस्ट बदलते. आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला याचा तिखट वरणाचा बेत आहे. तर मी जास्त जेवताना वगैरे घेतलेला नाही, थोडा शॉट घेतलेला आहे. प्रॉपरी असा एक्झॅक्टली म्हणजे सर्व काही घेतलेलं नाही, थोडे क्लिप घेतलेले आहेत. नाहीतर तुम्ही म्हणताल की हे खूप थोडंसं दाखवते, कारण आपण जर तसं केलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ तर आपल्याला पाहायलासुद्धा वेळ नाही आहे. त्यामुळे छोट्या क्लिप मी दाखवलेल्या आहेत. खूप सुंदर वरण झालेलं आहे आणि ही वरण तुम्ही नक्की एकदा खायलासुद्धा या. पंक्तीचं खूप छान लागतं. आणि लग्नादिवशी बेसन भाकरी कंपल्सरी करतात लग्नादिवशी. आणि आमच्या इकडे हळद म्हणजे तिसऱ्या मांडीची काढतात. म्हणजे आज हळद असली तर उद्या गॅप आणि परवा लग्न असं काढतात. कुणी चौथ्या मांडीची सुद्धा काढतं. तर ह्या गावात पद्धतच आहे आणि संध्याकाळचंच लग्न करतात. म्हणजे दुपारचे लग्न आवडत नाही त्यांना. आणि हे पाहू शकता छान आपल्या असं मस्त वरणाचं मसाला तयार झालेला आहे शिजून. आणि आपल्याला आता ही डाळ त्यामध्ये घालायची आहे आणि सुंदर असं आपलं हे वरण बनणार आहे. तर पाहू शकता कलर आणि टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे, जसं काही मनातच भरलेलं आहे. आणि पाहू शकता एवढं सगळं मोठं पातेलं भरून आम्ही वरण केलेलं आहे. खूप मोठं पातेलं आहे, म्हणजे 200 लोक जेवतील इतपत हे पातेलं आहे. आणि एवढं भरून आम्ही वरण केलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल पातेलं केवढ्या साईजचं आहे. आणि आता चाललेले आहे हे नवरदेव नवरीची चुलती आहेत आणि हे चाललेले आहेत पाऊस वाऱ्याला मूळ द्यायला. तर तुमच्या तिकडे देतात की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण आमच्या ह्या भागाकडे पाऊस वाऱ्याला मूळ देतात. एक डफड्यावाला पुढे असतो आणि दोघंजण पाठीमागून पाऊस वाऱ्याला मूळ द्यायला जातात. तर पाहू शकता तुम्ही पाऊस वाऱ्याला मूळ दिल्यावर असं म्हणतात की आपल्या कार्यात पाऊस वारा येत नाही, कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही आणि छान असं आपलं कार्य पार पडतं. त्यामुळे पाऊस वाऱ्याला मूळ द्यायला जातात. तर तुमच्या इकडे जातात की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर असं हे आमच्या गावचं आगळी वेगळी पद्धत आहे. आणि हा ब्लॉग मी पूर्ण चहा पाण्यापासून तर पूर्ण लग्नापर्यंतचा सगळा ब्लॉग तयार केलेला आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये नक्की जाऊन पहा. मी चहा पाण्याचा सुद्धा कार्यक्रम कार्यक्रमचा एक ब्लॉग बनवलेला आहे. आणि पाहू शकता ही सगळी आपली हळदीची तयारी झालेली आहे. सुंदर असं हळदीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि छान अशी हळद लागणार आहे आता नवरदेव नवरीला. नवरदेवही छान आहे, नवरीही सुंदर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि सगळे नात्यागोत्यामध्येच देतात, इकडे जास्त इकडले तिकडलं देत नाहीत. आणि ही म्हणजे नवरीच्या आत्यालाच सून दिलेली आहे. तर नाही म्हणजे नवरीच्या आईच्या आत्याला सून दिलेली आहे असं सॉरी. आणि अशा प्रकारे लग्न म्हणजे लग्न तर आता परवा आहे, परंतु आज हळद झालेली आहे. तर लग्नाचासुद्धा मी ब्लॉग टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. आणि अशा प्रकारे सुंदर अशी हळद आपली झालेली आहे. आणि तसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, मी काही सगळा व्हिडिओ असा घेतलेला नाही प्रॉपर. जेवढ्या छोट्या क्लिप आहेत तेवढ्याच घेतलेल्या आहेत. तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने हळद करतात किंवा कसे कार्यक्रम करतात हे नक्की सांगा. आणि ही आहे मुलीची आई. आणि पाहू शकता मुलीला आणि आईला खूप असं म्हणजे रडायला आलेलं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि तिला दुःख झालेलं आहे. ते तर प्रत्येक मुलीला होतं. चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत